बलात्कार के गंभीर आरोपों में नासिक से स्वघोषित अंकशास्त्री कैप्टन अशोक खरात की गिरफ्तारी ने महाराष्ट्र के राजनीतिक और सामाजिक हलकों में बड़ा विवाद खड़ा कर दिया है। इस बीच राज्य महिला आयोग की अध्यक्ष रूपाली चाकंकर का एक वीडियो सामने आया है, जिसमें वह अशोक खरात की पूजा करती नजर आ रही हैं। वीडियो वायरल होने के बाद उनके इस्तीफे की मांग तेज हो गई है। इस पूरे मामले में राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी की नेता संगीता तिवारी ने रूपाली चाकंकर पर सीधे और गंभीर आरोप लगाते हुए कड़ा हमला बोला है। उन्होंने सवाल उठाया कि महिलाओं की सुरक्षा के लिए बनी संस्था की प्रमुख ही अगर विवादों में घिर जाएं, तो आम महिलाओं को न्याय कैसे मिलेगा। इसी बीच भाजपा नेता चित्रा वाघ और पुणे की सांसद मेधा कुलकर्णी की चुप्पी भी सवालों के घेरे में है। इस संवेदनशील मुद्दे पर अब तक दोनों नेताओं की ओर से कोई प्रतिक्रिया नहीं आने पर जनता में नाराजगी देखी जा रही है। सांप सूंघ गया क्या? जनता ने चित्रा वाघ और मेधा कुलकर्णी से सीधे जवाब की मांग की है। आखिर इतने गंभीर मामले पर अब तक उनकी चुप्पी क्यों है? क्या कहा संगीता तिवारी ने? देखते हैं इस वीडियो में। नमस्कार, मी पुण्यावरून संगीता तिवारी। आज पहाटे नाशिक क्राईम ब्रांचच्या लोकांनी स्वयंघोषित कर्नल असेल, स्वयंघोषित ज्योतिषी असेल असा लिंग पिसाट अशोक खरात याला अटक केली बलात्काराच्या गुन्ह्यामध्ये। ही बातमी लागल्यानंतर भाजपच्या मोठ्या नेत्या चित्राताई वाघ काहीच बोलल्या नाही। तुम्ही चित्राताई कोणत्या गुहेत जाऊन लपलेल्या आहात तुम्ही? आम्हालाही कळू द्यात। अहो, एवढी मोठी घटना आणि त्याच्यापेक्षा पण भयानक म्हणजे तुमची मैत्रीण महिला आयोगाच्या अध्यक्षा त्या त्यांचे पाय धुतायत। त्यांना छत्रीच्या याच्यामध्ये त्यांना ऊन लागू नये, पाऊस लागू नये म्हणून त्यांना छत्री पकडतायत, पाय पुसून पाद्यपूजा करतायत त्यांची। एक व्हिडिओ नाही ताई तुमचा। अहो, हेच जर कोणी काँग्रेसनी, राष्ट्रवादीनी, कोणत्या नेत्यांनी केलं असतं ना, तुम्ही सकाळपासून 10-12 प्रेस घेतल्या असत्या, 10-12 व्हिडिओ टाकले असते, राजीनामा द्या राजीनामा द्या करत रस्त्यावर ओरडत बसले असता। मग आता कुठे तोंड शिवले आहे का आपले मॅडम? का बोलत नाही या विषयावर? महिला आयोग अध्यक्षांचा रोल हा आहे की महिलांवर जेव्हा अत्याचार होतात, अन्याय होतात, तेव्हा आयोगाने त्यांना न्याय द्यायचा। पण या बलात्काराचेच पाय धुताय महिला आयोग, म्हणजे किती विडंबना आहे, चेष्टा आहे का ही? आणि याच्यावर तुमच्या तोंडातनं एक वाक्य येत नाही। तुमची खरंच कमाल आहे ताई की तुम्ही एक वाक्याने काही बोलत नाहीये की हे चुकीचं आहे काय आहे। म्हणजे आता तुम्ही याच्यावर संशोधन करणार आहे का? संशोधन केल्यानंतर तुमची प्रेस कॉन्फरन्स होईल, त्याच्यानंतर व्हिडिओ येईल का? अहो, पीडितांनी जायचं कुठं? महिला अध्यक्ष जर त्या बलात्काराचे पाय धुत असेल, नाशिकमध्ये त्याची एक कोणती तरी संस्था आहे, त्या संस्थेवर या सदस्य घेतल्यात त्या बाबांनी। आणि आता हळूहळू त्यांचे एक एक व्हिडिओ येत आहेत त्या बाबाचे आणि त्याच्यामध्ये ताई दिसतायत। म्हणजे काय आहे काय महिला आयोग अध्यक्षांचं काय चाललंय काय? त्यांना कोणी जाब विचारणार आहेत का? त्यांच्या पक्षातले जाऊ दे, त्यांच्या पक्षातले त्यांच्यावर कारवाई करणार नाहीत, त्यांना प्रश्न विचारणार नाहीत। आणि आमच्या हक्काच्या आधी दादा होते, आता दादा पण राहिले नाहीत। आता न्याय मागायचा तर कुणाला मागायचा? तेव्हा आता आम्ही तुम्हालाच विचारतो, कारण का विरोधकांनी काही केलं तर तुम्ही एकदम डायरेक्ट सिलेंडर पासून सगळ्या गोष्टीवर मैदानात उतरता तलवार घेऊन। मग इकडे तुमच्या तोंडामध्ये दही जमले आहे काय? का बरं तुम्ही बोलत नाही चित्राताई? कोणत्या गुहेमध्ये जाऊन वाघ ताई लपलेत मला कळत नाही। आणि पत्रकारांनी पण प्रश्न विचारला पाहिजे ना की अहो वाघ ताई कुठे आहात तुम्ही? बोला ना। अहो, महाराष्ट्रातल्या पीडित महिलेने कुणाकडे जायचं? जर बलात्काराच्या मागेच प्रशासन उभं तर महिला आयोग हे शासकीय पद आहे, शासकीय संविधानिक पद आहे। आणि अशी बाई जादूटोण्यावाला एक लिंग पिसाट माणसाचे पाय धुते, पाय पडते। काय मागता तुम्ही त्याला? त्या लिंग पिसाटाला महिला आयोग अध्यक्ष काय मागत होत्या? कोणता नवस होता? कोणता जादूटोणा होता? कोणती ज्योतिषी भविष्यविद्या शिकत होत्या? का स्वतःची खुर्ची कशी टिकायची म्हणजे लिंबू जादूटोणा करत होत्या? कळू तर द्या आम्हाला।